गुड मॉर्निंग मुलांनो. कसे आहात तुम्ही? जेवण करून आले का शाळेत? बरं, दुपारचं जेवण आहे ना आपल्या शाळेमध्ये, मिळतच आपल्याला नाही का? तर बघा मुलांनो, आज मी तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगते. लक्षपूर्वक आहे का? एक आहे ना खूप मोठा जंगल होता. त्या जंगलामध्ये एक सिंह राहत होता. सिंह माहिती आहे ना तुम्हाला? हा, कसा करतो सिंह? सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. काय म्हणतात? राजा. तो एका झाडाखाली गाढ झोपला होता. गाढ झोपला होता. त्याला कशी झोप आली? तुम्ही झोपता ना घरी गाढ? तर एके दिवशी काय झालं, तो झाडाखाली गाढ झोपलेला होता आणि त्या झाडावर एक उंदीर या फांदीवरून त्या फांदीवर चढत उतरत खाली चढायचा, म्हणजे खाली उतरायचा, वर चढायचा, खाली उतरायचा, वर चढायचा. कोण? कुठे? कोणत्या झाडावर? सिंह ज्या झाडाखाली झोपला होता त्या झाडावर उंदीर त्या फांद्यांवरून खालीवर चढत उतरत होता. असं करता करता काय झालं, तो उंदीर त्या सिंहाच्या पाठीवर पडला. दणकन असा पाठीवर पडून गेला. मग त्या सिंहाला जाग आली. हा, कोण आहे माझ्या पाठीवर? कोणी मला डिस्टर्ब करत आहे झोपायला? डिस्टर्ब समजते का रे मुलांना? हा, ते तो गाढ झोपला होता ना, त्याला डिस्टर्ब झालं, म्हणजे त्याला जाग आली. मग काय झालं, त्या सिंहाने आपल्या पंजामध्ये त्या उंदराला पकडलं. तो बिचारा उंदीर कसा राहतो? छोटासा. आणि सिंह जंगलाचा राजा. त्या सिंहाने त्या उंदराला आपल्या पंजामध्ये पकडलं. त्या सिंहाला खूप राग आला त्याचा आणि म्हणाला त्या उंदराला, उंदरा, मी गाढ झोपेत होतो, तू मला डिस्टर्ब केला, माझी झोप मोडला, आता मी तुला खाऊन टाकतो. मग तो उंदीर त्या सिंहाची माफी मागू लागला. नाही सिंह राजा, नाही सिंह राजा, मला माफ करा, मला माफ करा. मी चुकून तुमच्या अंगावर पडलो. मी तर झाडावर खेळत होतो, मी चुकून तुमच्या अंगावर पडलो. मी एवढूसा पिलू, तुम्ही तर सिंह, जंगलाचे राजे, एवढा मोठा राजा, मला माफ नाही करणार का? मला माफ करा ना. असं म्हणून तो उंदीर त्या सिंहापुढे खूप माफी मागू लागला. आणि मग त्या सिंहाला त्याची दया आली आणि तो त्या सिंहाला कळलं की नाही, हा चुकून माझ्या अंगावर पडला. आणि मग सिंहाने त्याला आपल्या मोठ्या मनाने माफ केलं. तर बघा, तुम्हाला ही कथा समजली का मुलांना? छान आवडली का? कशी होती? छान होती ना? तर याच कथेवर आधारित बघा, आता मी तुम्हाला एक पाठ शिकवणार आहे. पहिल्या वर्गाचं काढा. 7वा पाठ आहे उपक्रमाचं, राग, पान नंबर 9. पान नंबर 9. तर बघा, या चित्रामध्ये पान नंबर 9 या चित्रामध्ये पहिल्या वर्गाचं चित्र दिसत आहे तुम्हाला सर्वांना? चला, चित्राचं निरीक्षण करा. आता तुम्ही सगळेजण चित्राचं निरीक्षण करा. चित्रामध्ये काय दिसत आहे? लक्ष कुठे आहे रे तुझं? लक्ष कुठे आहे? चित्राचं निरीक्षण करा. हा, तर बघा, चित्र बघत आहे ना तुम्ही? आता या चित्रामध्ये काय दिसत आहे बघा. एक आहे ना साक्षी नावाची मुलगी आहे. त्या चित्रामध्ये एक साक्षी नावाची मुलगी आहे. ती मुलगी लाकडी ठोकळे, माहिती आहे ना लाकडी ठोकळे? लगोरी खेळता का ग तुम्ही मुलींना? आपल्या मुलींचा खूप आवडता खेळ. मी पण लहान होती ना, मी पण मस्त लगोरी खेळायची, मस्त मारायची, मस्त लगोऱ्या रचायची. खेळता ना तुम्ही?
मुलं तुम्ही खेळता की नाही रे? तुम्ही क्रिकेटच खेळता नाही का? बरं ठीक आहे. बघा ही मुलगी आहे ना लाकडी ठोकळे खेळत आहे आणि लाकडी ठोके एकावर एक मांडून तिने मोठा टावर बनवला आहे. पण एवढ्यात काय झालं, तिचा छोटा लहान भाऊ होता बाळ. तो बाळ रांगत रांगत आला आणि मग चुकून तो लाकडी ठोका तिचा कोसळला खाली. आणि त्या साक्षीला आपल्या भावाचा खूप राग आला आणि ती आपल्या भावावर खूप ओरडू लागली. मग काय झालं, त्यांची आई तिथेच होती. मग त्यांच्या आईने ते साक्षीला सांगितलं, साक्षी कशाला ओरडते बेटा, तो बाळ लहान आहे, तुझा भाऊ रेहान लहान आहे, चुकीनं ते झालं असेल. मग साक्षीला तिची चूक कळली की नाही बा, माझा भाऊ तर लहान आहे, चुकीनं त्याच्या हाताने झालं. म्हणून मग ती आपल्या आईची तिने माफी मागितली. तर आता बघा यानंतर आपण आहे ना 2-2च्या जोड्या तयार करू. तुम्ही दोघींची एक जोडी ग. ठीक आहे, तुमची दोघांची एक जोडी, तुमची जोडी. हो, तो गेला असेल पाणी प्यायला. बरं, आल्यानंतर मग जोडी तयार करा. दोघांची एक एक जोडी. चला आता जोडी जोडीने तुम्हाला प्रश्नांचे इथे जे आहेत या चित्रावरून तुम्हाला काय काय समजलं ते तुम्हाला आता जोडी जोडीने सांगायचं आहे. बघा, साक्षीला राग का आला असेल? का बरं आला साक्षीला राग? सांगा बरं का तुम्ही दोघी, या इकडे सांगा. साक्षीचा भाऊ रिशान होता ना, त्यांनी तिची ते खोडके तिने टावर बांधला होता. तर त्यांनी खेळता खेळता तो टावर पाडला, म्हणून साक्षीला त्या रिशानवर राग आला. हो का? बरं बरं, ठीक आहे बेटा, छान सांगितली तुम्ही दोघी, छान. साक्षीचा राग केव्हा शांत झाला असेल? सांगा बरं रे तुम्ही. दोघे या. साक्षीचा राग केव्हा शांत झाला असेल? साक्षीचा भाऊ की नाही लहान होता, हो. ते काही समजत नव्हतं. रांगत रांगत ठोकळ्याजवळ गेला, पण ठोकळ्याला चुकीने त्याचा हात लागून गेला. हे जेव्हा त्याच्या आईनं साक्षीला समजून दिलं तेव्हा साक्षीचा राग शांत झाला. हो का? छान छान, तुम्ही तुमच्या लक्षात आलं मग पाठ नाही का? आवडला का तुम्हाला? बसा. विचारत आहे मी, तुम्हाला राग केव्हा येतो? सांगा, तुम्हाला राग केव्हा येतो? तुम्हाला त्रास दिले तर राग येतो. तुम्हाला सर्वांना राग येतो का त्रास दिल्यावर? कधी कधी येतो. बरोबर आहे. तर बघा आता हो, तर बघा मुलांनो, राग तर सर्वांनाच येतो, पण रागावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि राग मनात धरून ठेवायचा नाही. मला आता सांगा, तुमच्यापैकी असं कधी झालं आहे का की तुम्हाला खूप राग आलं आणि तुम्ही दुसऱ्याला मारलं? असं झालंय का कधी? सावली काही नाही बेटा, तसं करायचं नाही. आणि बघा, जरी राग आला तरी त्याच्यावर आपण उपाय शोधायचा. कळलं का? ठीक आहे, नमस्कार. हॅलो. बघा, उमेश्वरी कोडापे मॅडम यांनी इयत्ता पहिलीचा राग हा पाठ घेतलेला होता. तर मॅडमनी जी प्रस्तावना केली होती, जी गोष्ट सांगून सिंहाची आणि उंदराची, ती अतिशय अभिनय करून दाखवली होती त्यांनी. म्हणजे त्यांनी अभिनय पण केला, म्हणजे खूप उत्कृष्ट होतं. मुलांना खूप म्हणजे आवडलं असतं, आवडणारं होतं. त्याच्यानंतर त्यांनी संकेत, आपले जे शांतता संकेत, त्यांचा पण उपयोग केला. मधामधात त्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर जोडी आणि गटकार्य मध्ये त्यांनी 2-2 याचे जोडी पाडले आणि त्यांना जे पुस्तकामध्ये 4-5 प्रश्न होते ऑलरेडी दिलेले, त्यांनीच ते प्रश्न एकेका जोडीला विचारून, म्हणजे तुला काय करावं असं वाटेल, म्हणजे त्याचा पण जोडीचा पण उपयोग करून घेतला त्यांनी. शिक्षकांचा बोलण्याचा वेळ कमी नव्हताच, बरोबर त्यांनी ऍडजस्ट केला.
किती मिनिटं, 10-12 मिनिटं जेवढं काही घेतलं असेल तेवढा. हा, पण जास्त बोलल्या त्या. गट कार्याला थोडा वेळ द्यायला, म्हणजे माझ्या याच्यानुसार मला असं वाटलं की त्यांना म्हणजे गट कार्याला थोडा वेळ त्यांना जास्त द्यायला होता. यांनी प्रस्तावना पण मध्ये पण मॅडम बोलल्या अधिक, त्याच्यानंतर मग मॅडमचा बोलण्याचा जास्त होता. आणि वर्गसरकीचा वापर थोडा करण्यात आला मॅडमचं जास्त बोलणं झाल्यामुळे, आणि वर्ग व्यवस्थापन उत्तम होतं.